नमस्कार, मी विनोद सातव. आरपार या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपला जो सेगमेंट आहे वुमन की बात, यामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपला सगळ्यांचा लाडका कवी, संगीतकार, गायक मित्र संदीप खरे असं लिहितो, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही. हे गाणं, ही कविता आपण गुणगुणतो, ऐकतो, मित्रांना पाठवतो, मजा येते. खूपच छान लिहिलं आहे. पण मित्रांनो, मला एक सांगा, आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल तर आपण त्याचा निषेध तरी नोंदवतो का? किंवा आपण त्याला विरोध तरी करतो का? आपण सरळ आपापल्या कामाला मार्गे लागतो. मला काय करायचं आहे, माझं आयुष्य आहे. पण आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या व्यक्तीच्या आजूबाजूला जर काही चुकीचं चाललं असेल, एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती व्यक्ती फक्त ती गोष्टचा निषेध करत नाही, तर त्या परिस्थितीला जाऊन भिडते, त्या परिस्थितीशी दोन हात करते आणि ती संपूर्ण चुकीची गोष्ट बंद पाडते. त्यांच्याबद्दल एकाच वाक्यात सांगायचं झालं तर वस्त्र विणता विणता समाज विणायला निघालेली ही महिला पुण्यामधली आहे आणि संपूर्ण देशामध्ये आता एक मोठं नेटवर्क उभं करून आपल्या प्रभू श्रीरामासाठी दो धागे श्रीराम के लिए असा एक मोठा इव्हेंट आपल्या होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या चरणी अर्पण करण्यासाठी निघालेली महिला आज आपल्या वुमन की बातमध्ये मी स्वागत करतो, अनघा घैसास यांचं. नमस्कार अनघाजी, कशा आहात तुम्ही? छान, मस्त. राम राम चालू आहे. राम राम चालू आहे, तर तुमचं आता मी स्वागत राम रामनी करतो. राम राम अनघा. राम राम. मध्यंतरी म्हणजे एक सोशल मीडियावर खूप एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. चांगल्या अर्थानं काही लोकांनी त्या व्हिडिओ आणखीन तो व्हायरल केला होता आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की काही तरुण मुलं दुकान बंद करायला आली आहेत आणि एक महिला, अशी धाडसी महिला आली आणि त्यांनी सांगितलं की मी दुकान बंद करणार नाही. आणि खूप खूप तुम्ही व्हायरल झालात, म्हणजे संपूर्ण देशात तो व्हिडिओ गेला. काय नक्की झालं होतं? काय होतं, हा सेम असाच्या असा प्रसंग दुसऱ्यांदा घडला होता. पहिल्यांदा घडलं जेव्हा किसान आंदोलनाच्या वेळी भारत बंद होतं तेव्हा. त्यावेळी संपूर्ण पुणे शहरात फक्त माझी शोरूम चालू होती आणि मी नाही बंद केली. कारण आम्ही व्यापारी लोक बँकेची कर्ज काढतो, इतक्या विणकरांच्या हाताला काम देतो. या व्यतिरिक्त आमचे लॉकडाऊन मधलं झालेलं प्रचंड नुकसान, इतर खर्च, कुठलेही राजकीय नेते कधीही समोर आले नाहीत, ना त्यांनी आमच्या कधी अडचणी समजून घेतल्या. आम्हालाही रडत कधी त्यांच्या समोर जायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही आमचे सक्षम होतो हे सगळं हँडल करायला. परंतु या राजकीय पक्षांची पोळी भाजण्याकरता आम्ही त्यांच्यात ताटाखालचं मांजर नाही किंवा त्यांच्या हातचं भावलं नाही. आज तुम्ही केव्हाही बंद पुकाराल, व्यापारी आपले आपले लॉस सहन करून दुकानं बंद करतील, तर तसं नाही होणार. याच्या पुढे हा एक मेसेज मला तिथे द्यायचा होता. सगळ्या लक्ष्मी रोडची व्यापारी संघटना, कुणीही मागे उभं राहिलं नाही. पण मी म्हटलं कुणीही नाही आलं तरी मी नाही हे करणार. माझी शोरूम चालू होती आणि मी नाही बंद केली. पुण्यामध्ये कोंढवा परिसर सगळा चालू होता. मी बाकी डिटेल्स काही देत नाही, पण कोंढव्यातली दुकानं बंद करून मग माझ्याकडे या असं मी त्यांना सांगितलं होतं. कोंढवा बंद नव्हतं, मग डेक्कन जिमखाना का बंद राहील? त्यामुळे माझी शोरूम चालू राहील. पण मग भीती नाही वाटली अशी की आता एवढी मोठी सगळी तरुण मंडळी सगळी आलेत, बंद करा बंद करा? कसं असतं माहितीये का, आपल्याकडची तरुणाई खूप चांगली आहे. माझं कधीही तरुण मुलांबद्दल वाईट मत नाही आणि कधी नसेल पुढे. काय होतं, मुलांमध्ये एक उर्मी असते, गरम रक्त असतं, काहीतरी करायचं आहे, देशाकरता करायचं असेल किंवा समाजाकरता काहीतरी करायचं, ही उत्सुकता त्यांच्यात असतेच. परंतु त्यांना जे मार्ग दाखवणारे विविध राजकीय पक्ष असतील किंवा आजूबाजूचं वातावरण असेल, ते जर त्यांची असंगाशी संघ आला तर त्या मुलांचं सगळं गडबड होते आणि त्यांचं व्यक्तिमत्व बिघडून जातं तिथे. आणि ते बिघडवायचं का ते घडवायचं, ही जबाबदारी तुमच्या आणि माझ्या पिढीची आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्या मुलांच्या समोर जाताना भीती नाही वाटली, कारण मी आई या नात्याने त्यांच्या समोर गेले. मला असं वाटलं, आणि ती मुलं खरंच खूप चांगली होती, गरीब घरातली मुलं होती, पण ती आपली होती.
आणि त्यामुळे मला त्या मुलांचा कधीही राग नाही आला. ती मुलं नंतर प्रेमाने भेटायला आली आणि ती चांगलीच होती. त्यांना खरोखरच शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं. ते कुठल्याही राजकीय मोटिवेशननी आले नव्हते. जरी चुकीच्या लोकांबरोबर आले होते तरी ते राजकीय मोटिवेशननी आलेले नव्हते. त्यामुळे त्या मुलांना मला परत डायव्हर्ट करणं चांगल्या दिशेला थोडंसं सोपं गेलं. आणि मी जेव्हा त्यांना म्हटलं की मी आई या नात्याने तुमच्याशी बोलतेय, तेव्हा हात मागे घेऊन ती मुलं बोलली माझ्याशी. कोणीही हल्ला करायचा प्रयत्न नाही केला. ती मुलं खरोखरच गुणी होती सगळे. पण असंच होतं ना, समाज भरकटवला जातोय. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या असतील किंवा त्या वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून हा समाज एकत्र यावा म्हणून काहीतरी तुमचा व्यवसाय जो आहे त्या व्यवसायातून तुम्हाला काहीतरी संकल्पना सुचली. म्हणजे हेरिटेज अँड विविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट असं तुमचं ट्रस्ट आहे. तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. तुला गंमत माहितीये का, उभा धागा आणि आडवा धागा ऋग्वेदामध्ये उभ्या धाग्याला ओत म्हटलाय आणि आडव्या धाग्याला प्रोत म्हटलाय. ओत प्रोत वा असं आहे. तर प्रोत वरनं पोत हा शब्द आला असावा, कारण आडवा धागा क्वांटिटीमध्ये जास्त असतो. त्यामुळे आडव्या धाग्याचं जे टेक्स्चर ठरतं की 3 धागे 5 धागे, उभा धागा नेहमी 1 असतो, आडवे धागे 3 5 6 असे असतात. त्यामुळे आडव्या धाग्याचं आधिपत्य त्या साडीवर असतं, मग टेक्स्चरचं सुद्धा आणि रंगाचं सुद्धा. उभा धागा लाल आहे आणि आडवा धागा पिवळ्या रंगाचा आहे, तर पिवळ्या रंगाचं आधिपत्य जास्त असतं कारण नंबर ऑफ थ्रेड्स आर मोर. करेक्ट. तर तो पोत आहे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की जर मी ओतप्रोत धागे विणून घट्ट वस्त्र तयार करते तर तशीच ओतप्रोत माणसांची विण व्हावी आणि संपूर्ण समाज एकत्र यावा आणि सगळ्यांनी देशाकरता काम करावं. म्हणजे मी जे विणकामाचं काम करते तर खरं माझं म्हणणं आहे की हे सरकारचं कामच नाही आहे, हे काम समाजाचं आहे. सरकारने देश चालवायचा आहे का हातमाग चालवायचे आहेत. तर मला असं वाटतं माझ्यासारख्या सामान्य लोकांना वाटलं पाहिजे की हा माझा देश आहे, ही माझी संस्कृती आहे आणि ही टिकवायची जबाबदारी माझी आहे. मी ते काम केलं पाहिजे आणि या हेतूनीच प्रेरित होऊन विणकर, मी जेव्हा अयोध्या राम मंदिरावरची फिल्म करत होते तेव्हा रिसर्च करता शूटिंग करता मी खूप देशभर फिरले आणि साड्यांची आवड सगळ्या बायकांना असते तशी मलाही होती. तर विणकरांच्या घरी जायचं खेड्यापाड्यात आणि त्यांच्याकडनं साड्या विकत घ्यायच्या. असं करताना मला असं वाटलं होतं की वा किती छान साड्या माझ्याकडे तयार झाल्यात, मी खूप खुश असायला पाहिजे होतं. पण तो आनंद हवा तसा त्यातनं मिळत नव्हता, कारण एकही विणकर चांगल्या आर्थिक परिस्थितीत मी बघितला नाही. पर्टिक्युलरली वेस्ट बेंगॉल म्हणजे भागलपूर किंवा ओरिसामध्ये खूप वाईट परिस्थिती त्या विणकरांची आहे. आणि ते बघून मला असं वाटलं की अरे हे माझ्या देशाचं वैभव आहे, ज्याला आपण धरोहर म्हणतो, अशी ती माझ्या देशाची आहे धरोहर. वैदिक काळापासून हातमाग आहेत. माझ्या शोरूममध्ये फर्ग्युसन रोडवरच्या सगळीकडे ऋग्वेदातल्या ऋचा लिहिल्या आहेत ज्या हातमागाशी संबंधित आहेत. तर त्या ऋचांमध्ये उल्लेख आहेत, उभा धागा, आडवा धागा, हातमाग, जकाट या सगळ्याचे उल्लेख आहेत. तर ही जी धरोहर वैदिक काळापासूनची म्हणजे कदाचित हजारो वर्षांपासूनची आहे, तर ती संपून गेली तर माझ्या देशात काय होईल ही भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मी म्हटलं ही तर लोक आता कोणी हमाल बनतायत, कोण टॅक्सी ड्रायव्हर, काही मुलं IT मध्ये जात आहेत, शिकतायत, पण शिक्षण कशाला म्हणायचं हा एक प्रश्न आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या धूर्तपणामुळे आणि आमच्या मूर्खपणामुळे आम्ही हातमागासारखं प्रचंड मोठं वैभव हे घालवलं, मागे टाकलं. आणि ज्या गोष्टीला किंवा जे काम करायला शास्त्र, गणित, पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी, म्हणजे सायन्स, मॅथमॅटिक्स, पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी या 4ही गोष्टी लागतात, ज्या तुमच्या माझ्यात कोणाच्यातच नाही आहेत एका बाजूला, एकाच ठिकाणी, एका व्यक्तीमध्ये. त्या ज्याला आम्ही सोकॉल्ड गरीब, अनाडी असा विणकर म्हणतो त्या विणकराकडे आहेत. म्हणजे डिग्रीचं महत्त्व मॅकॉलेच्या डिग्रीचं आहे का त्याला जे बुद्धी आहे त्या बुद्धिमत्तेचं आहे. म्हणजे मुद्दाम नमूद करण्यासारखा मुद्दा असा आहे, आपल्याकडे वैदिक काळामध्ये गार्गी आणि मैत्रेयी याच्या दोघी विदुषी होऊन गेल्या, त्यातली गार्गी विणकाम करायची. म्हणजे हे किरकोळ काम नाही, हे बुद्धिमान माणसाचं काम आहे. आणि आम्ही ज्यांना गरीब आणि अडाणी म्हणतो तो विणकर हे अत्यंत बुद्धीचं काम करत असतो. म्हणजे खरे तर अडाणी आम्ही आहोत की आम्ही त्यांचं महत्त्व समजू शकलो नाही आणि आम्ही हातमाग बंद केले. आता हे वाढवण्याची जबाबदारी परत आपलीच आहे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हे काम करायला सुरुवात केली. मी कुठेतरी फिल्म मेकिंग बाजूला ठेवलं आणि हे काम करायला लागलं. आणि आता या उभ्या आडव्या धाग्यामध्ये मी मनापासून आनंदाने अडकले.
रामाची भक्ती सगळेजण करतो आपण, आपली भक्ती करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी. तुमची भक्ती करण्याची पद्धत मला जरा वेगळी दिसते, म्हणजे ती त्यात भव्यता आहे. तुम्ही जो एक मोठा घाट घातलाय आता, तो काय आहे नक्की? मला पुण्य मिळालं होतं किंवा संधी मिळाली होती अयोध्या राम मंदिरावर फिल्म करायला. राम मंदिर अदालत और आस्था या नावाने ती फिल्म इंग्लिश हिंदी दोन्हीमध्ये युट्यूबवर अवेलेबल आहे. ते भाग्य तर घेतलं मी, परंतु रामरायाचं वस्त्र विणण्याची संधी मला मिळाली. ते पुण्य माझ्याकडे जमावायची संधी मिळाली. तर मला असं वाटलं ते पुण्य आपण एकट्याने का घ्यावं, आपला एकट्याचा अधिकार नाही आहे. मग मी म्हटलं आपण लाखो लोकांना मिळून, सगळ्यांनी मिळून ते वस्त्र विणावं असं. आणि म्हणून सगळ्या राज्यांमधनं हातमाग पुण्यामध्ये येतात. या व्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या 4 देशांचेही 2-2 हातमाग येतात. तिथले कलाकार रामलीला घेऊन इथे येतात. आणि आपण एका मोठ्या ग्राउंडवर कोथरूडला काकडे फार्म्स म्हणून आहे, किनारा हॉटेलच्या इथून आत गेल्यानंतर, तिथे 10 ते 22 डिसेंबर या 13 दिवसांमध्ये हा भव्य सोहळा दो धागे श्रीराम केली आहे असा हा भव्य सोहळा आपण ऑर्गनाईज केला. आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा तिथल्या विशेषतेनुसार वस्त्र विणलं जाणार आहे एकाच छताखाली, आणि तेही पुण्यातल्या लोकांना, आणि ज्यांना आवड आहे त्यांना बाहेरच्याही लोकांना इथे येऊन विणण्याची संधी. मला वाटतं देशात एकमेव असा कार्यक्रम होतोय, असा एकमेव पहिला असा इतका, आणि भव्य इतका तर नाहीच, कुणी काही विणकाम केलं असेल पण कुणा करता असं विणकाम केलं नव्हतं. मी 2019 मध्ये 2 धागे देशासाठी अशी संकल्पना करून नरेंद्र मोदींकरता उपरणं विणलं होतं. आणि म्हणून 2019च्या इलेक्शनमध्ये मी ती फिल्म हा इव्हेंट केला, पण तो माझ्या शोरूम मधल्या हातमागावर केला. आता माझ्या शोरूम मध्ये जो हातमाग आहे तिथे आमच्याकडे एक नियम आहे सौदामिनी हँडलूम मध्ये, आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आधी हातमागावर बसावं लागतं. 2 धागे विणा, साडी वाचायला शिका, आधी उभा धागा आडवा धागा समजून घ्या, विणकराचं महत्त्व समजून घ्या, आणि मग आम्ही साड्या दाखवतो. तर त्या हातमागावरच 2 धागे देशासाठी असा उपक्रम आम्ही राबवला. बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर सुरेश नाईक इस्रोचे महासंचालक होते ते, आणि विक्रम गोखले, अशा 3 महानुभावांच्या हस्ते हा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला. 12,000 लोक एका महिन्यात आले होते, तुझा विश्वास नाही बसणार. 12,000 लोकांनी ते वस्त्र पूर्ण केलं. आणि ते फार सुरेख वस्त्र, असं वाटावं निष्णात विणकरांनी विणलंय असं तयार झालंय ते वस्त्र. अरे वा. जे एकही त्यातला माणूस निष्णात विणकार नव्हता, सगळे अमॅच्युअर्स होते किंवा आयुष्यात पहिल्यांदा हातमाग बघितलेले. पण तो जो हेतू तुमचा असतो किंवा एखाद्या डिव्होशननी आपण एखादं काम करतो ना, ते रिझल्ट्स नेहमी चांगले येतात. तर मी म्हटलं मग मोदीजींकरता जर इतके लोक आले तर माझ्या रामरायाकरता किती लाख लोक येतील. आणि म्हणून मी रामासाठी वस्त्र विणायचं हा उपक्रम केला. त्याच्यामध्ये माझे 2-3 उद्देश सगळ्यात महत्त्वाचे होते. एक तर देशासाठी सगळा समाज एकत्र येणं, त्याच्यात आपण जी काही भांडतोय धर्माधर्मांमध्ये असेल, जातीपातींमध्ये असेल, ही सर्व भांडणं विसरून आपण सर्व एका पातळीवर येऊन रामासाठी, पर्यायाने देशासाठी, तर सगळ्यांनी सगळं भांडणं विसरून, हेवेदावे विसरून एकत्र यावं आणि 2-2 धागे आपल्या आराध्याच्या वस्त्रामध्ये विणावेत आणि देशासाठी एकत्र येऊन काहीतरी सबळ चांगलं काम करावं, हा त्यातला उद्देश. विणकराचं महत्त्व शहरामध्ये लोकांना माहिती नाही, पण हातमाग कधी बघितलेलाच नाही. त्या निमित्ताने लाखो लोक येतील, प्रत्येक राज्याच्या हातमागाची विशेषता तिथे अनुभवतील, वेगवेगळ्या हातमागांवर बसतील, अगदी काश्मीर पासून सगळे हातमाग येतात. म्हणजे सगळे ते त्यांचं ते हातमागाचं हे घेऊन येणार, आपापले हातमाग डिस्मेंटल करून इथे आणतील, असेंबल करतील, धागा लावतील. प्युअर जर आहे, सगळी चांदीच्या जरीमध्ये वस्त्र विणली जातील. लोध्र, मंजिष्ठा, डाळिंबाची साल या सेंद्रिय रंगांपासून सगळे धागे रंगवले जातील. ऋग्वेदामध्ये उल्लेख आहेत की देवाचं वस्त्र कसं विणावं, त्या नियमाने देवाचं वस्त्र विणली जातील. आणि आपण सुदैवी आहोत की सगळं पुण्यात घडतंय. महाराष्ट्रातली लोक कुठूनही येऊ शकतात आणि 2 धागे विणून जाऊ शकतात. पण म्हणजे लोकांनी याच्यात येऊन काय करू शकतात? आता पहिल्या दिवशी कोणीतरी मोठ्या व्यक्ती येऊन पहिले काही धागे विणतील आणि नंतर कोणीही यावं हातमागावर कुठल्याही बसून आपल्या श्रद्धेचे, विश्वासाचे, उभा धागा श्रद्धेचा, आडवा धागा विश्वासाचा, असं रामरायासाठी 2 धागे प्रत्येकाने विणावेत. त्याला काहीही शुल्क नाही, कुठेही फी आकारलेली नाही, कशालाही तिकीट नाही. याच्याच बरोबरीने तिथे आध्यात्मिक कार्यक्रमही 13 दिवस आहेत. विविध संप्रदायांचे गुरु येत आहेत, शंकराचार्य येतात, म्हणजे कोणी जैन मुनी येतील, कोणी शीख गुरु येतील, कोणी म्हणजे विविध संप्रदाय एकत्र येतील. त्या निमित्ताने सर्व संप्रदायांचे फॉलोअर्स येतील
आणि आपला समाजाची एक घट्ट वीण तिथं तयार होईल. दिवसभर ते आध्यात्मिक त्यांच्या कथा असतील, प्रवचनं, असे कार्यक्रम होतील. पलीकडेच एक स्टेज मोठं उभारलेलं आहे, 1.5-2 लाख लोकांना बसायची व्यवस्था आहे. तिथं एक से एक फायर ब्रँड भाषणं होतील. खूप छान भाषण आहेत. साध्वी ऋतुंभराजी आहेत, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आहेत, कुमार विश्वास आहेत, आणखीन बरीच नावं आहेत जी आम्ही डिक्लेअर करू काही दिवसात. अरे वा. असे खूप छान छान. इव्हन रामरायाचे वकील ज्यांनी खूप अभूतपूर्व काम एकही पैसा न घेता केलं ते रविशंकर प्रसाद आणि मदन मोहन पांडे, आणि ज्यांनी उत्खनन केलं अयोध्येमध्ये ते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे तेव्हाचे डायरेक्टर डॉक्टर मणी. या तिघांची मुलाखत आहे. आणि लोकांना म्हणजे ही अभूतपूर्व केस आहे की आपल्याच आराध्याचं अस्तित्व आपल्याच देशामध्ये सिद्ध करण्याचं दुर्दैव आम्ही बघितलेलं आहे. परंतु ते सिद्ध झाल्यावर आम्हाला सुदैवी समजायला लागलो, कारण असं इतर कुठल्याही धर्माचं अस्तित्व आराध्याचं सिद्ध होऊ शकलेलं नाही आहे जे माझ्या धर्माचं सिद्ध झालं. मला आश्चर्य काय वाटतंय की इतका मोठा इव्हेंट मनात येणं, ती कल्पना, आणि आता ती प्रत्यक्षात येते, यासाठी कशी तयारी केली किंवा काय करताय नक्की तुम्ही? खरं सांगू का, खूप गोष्टी अचानक घडतायत. खूप गोष्टी आम्हाला इतक्या अडचणी सुरुवातीला आल्या आणि अनपेक्षितपणे त्या सुटून गेल्या. तर मला असं वाटलं की आमचे सिनियर सगळे जे आहेत त्यांनी सांगितलं, अनघा तू काही करत नाही आहेस, रामरायाच्या मनात जे आहे तसंच होत आहे. आणि मला त्याच्यावर विश्वास बसला. काही गोष्टी फिलॉसॉफिकल वाटतात आपल्याला पण त्या नसतात, त्या खरोखरच कुणीतरी रिमोट कंट्रोल वर काम करत असतं आणि आपण प्यादी असतो, असं मला यातनं नक्की वाटतं. कारण खूप अवघड गोष्टी, 4 महिन्यात हा इव्हेंट करायचा होता मला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा इव्हेंट आहे, कारण 4-5 देशांमधनंही हातमाग येतात, तर सोपं नव्हतं. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आम्हाला खूप फार मोठी व्यक्ती आम्हाला लाभली. सदानंदपुरी स्वामी शंकराचार्य आहेत. हम्पीला त्यांचा 100 एकरमध्ये मोठा आश्रम आहे आणि हे देवांग कोष्टी समाजाचे शंकराचार्य आहेत. आता देवांग कोष्टी कोण? देवांग ऋषी होते, देवाची वस्त्र विणणारे. तर आताचा हा जो देवांग कोष्टी समाज आहे हे सुद्धा फक्त देवाची वस्त्र विणतात, ते इतर कोणाची वस्त्र विणत नाही, त्यांचा खूप सन्मान असतो. तर असे शंकराचार्य आम्हाला लाभणं या कार्यक्रमाकरता. तर मी आमच्या सगळ्या विणकरांना देशभरातल्या सांगते की मी निमित्त मात्र आहे, ह्या संपूर्ण कार्यक्रमावर अधिकार विणकर समाजाचाच आहे. त्यामुळे सदानंदपुरी स्वामी आम्हाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष डॉक्टर नीलमताई गोरे आहेत. नीलमताई या फार विद्वान आहेत, संस्कृतमध्ये PhD आहे त्यांची. म्हणजे आता कुठलंही राजकीय पद त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत केलं. आणि ताई स्वतः माझी खूप जुनी ओळख आणि अत्यंत विद्वान असल्यामुळे या सगळ्या कामामध्ये त्यांनी खूप रस घेतला. ताईंची आम्हाला खूप मदत पण याच्यामध्ये होती निरपेक्ष भागात. धाग्यांचा इतका मोठा इव्हेंट, तर तुमच्या कार्यपद्धतीमध्ये असं सगळे इव्हेंट किंवा मोठ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स करण्याची तुमची एक दृष्टी आहे पहिल्यापासून? गौतम राजाध्यक्षांचं चेहरे म्हणून मी गौतमचं रेट्रोस्पेक्टिव्ह काम दाखवण्याकरता एक इव्हेंट केला होता. दॅट वॉज अ बिगेस्ट एक्झिबिशन. म्हणजे भारतातलं एका इंडिव्हिज्युअल फोटोग्राफरचं सगळ्यात मोठं एक्झिबिशन होतं चेहरे. गौतमचं फेसेस नावानी कॉफी टेबल बुक आहे, तुम्ही कदाचित बघितलं असेल. तर ते फेसेसमुळे मी त्याला चेहरे नाव दिलं. आणि गौतमचं काम खरंच इतकं चांगलं होतं. गौतम माणूस म्हणून उत्तम, तितकाच फोटोग्राफर म्हणून चांगला, सहृदयी आणि खूप प्रेमळ. तर मी गौतमकडे गेले आणि गौतमला म्हटलं की तुमचं एक्झिबिशन मीच उत्तम करू शकते. माहीत नाही काय कॉन्फिडन्स होता आणि मी कधीही त्याच्या आधी असं एक्झिबिशन केलं नव्हतं. आणि गौतमनी मला माहिती नाही का पण माझ्यावर विश्वास ठेवून खूप प्रेमाने मोठ्या भावासारखा गौतम मागे उभा राहिला. आणि ते एक्झिबिशन 1.5 वर्ष मी चेहरेवर एकटी, कोणी हाताखाली नव्हतं, आणि चेहरे केलं मी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर. आणि पूर्ण हिंदी फिल्म इंडस्ट्री तिथे अवतरली होती. म्हणजे शोभना समर्थ, तनुजा, काजल अशा 3 पिढ्या होत्या. माधुरीचं नुकतंच लग्न झालं होतं, माधुरी आली होती. कमल हसन, सारिका होती. बापरे, नावही एक सगळी फिल्म इंडस्ट्री आली होती तिथे. आणि अर्थात हे सगळे गौतममुळे आले होते, माझ्यामुळे नव्हते आले. पण गौतमचं गुडविलच असं होतं की त्याच्या आकर्षणाने सगळे हे फिल्म इंडस्ट्रीतले लोक खूप प्रेमाने आणि आदराने तिथे आले. आणि ते ग्रँड झालं होतं एक्झिबिशन, सगळ्यात मोठं एक्झिबिशन. म्हणजे असं फोटोचं एक्झिबिशन कोणाचं झालं नसेल. गौतमची उंचीच होती ती. पण मला ती संधी मिळाली आणि मी फर्ग्युसनच्या ग्राउंडवर, म्हणजे खूप मोठं होतं, 21,000 स्क्वेअर फूटचं मला आठवतं आहे, आम्ही साऊंड प्रूफ पॅव्हिलियन तयार केलं होतं, खूप उंच असं.
आणि 18% ग्रे शेडमध्ये मी 1000 रनिंग फुटाची वॉल फिरवली होती. 2 mm PVC-वर त्याचे सगळे फोटोग्राफ्स आम्ही UV रेझिस्टंट फिल्म लावून लॅमिनेट केले होते आणि अँटी ग्लेअर लाईट, व्हाईट लाईट फक्त त्या वॉलवर होता. बाकी पूर्ण पॅव्हिलियन अंधारात होतं. सॉफ्ट पाईपटीन म्युझिक होतं. इट वॉज ए इंटरनॅशनल इव्हेंट. फार सुंदर झालं होतं एक्झिबिशन. म्हणजे गौतमच्या दर्जाला, त्याच्या उंचीला साजेसं व्हायला हवं हे टेन्शन होतं 1.5-2 वर्ष, पण गौतम खुश होते नंतर. वा. सिनेमा इंडस्ट्रीतले अनेक ग्लॅमरस चेहरे आपल्या कॅमेरामध्ये टिपणारे गौतम राजाध्यक्ष, त्यांच्या चेहऱ्यांचं अशा पद्धतीचं ग्रँड सेलिब्रेशन तुम्ही केलं. सिनेमावरनं आठवलं, तुम्ही फिल्म मेकिंग किंवा या क्षेत्रात पण काम केलेलं आहे आणि FTI वर पण तुमची कारकीर्द तशा अर्थाने खूप गाजलेली आहे. तर ह्या सगळ्या विषयी मला ऐकायला आवडेल. माझा मुलगा विक्रांत, पंडित भवानी शंकर तुला माहिती आहे, अप्रतिम पखावज वाजवतात, त्यांच्याकडे तबला शिकायचा. आम्ही दर 15 दिवसांनी गोरेगावला जायचो. दिवसभर गुरुजींकडे तबला, संध्याकाळी परत. गुरुजी फार महान व्यक्ती. एकदा माझ्याकडे असे आले, ते पुण्यात आले, कार्यक्रम होता. मला म्हणाले मी चहा प्यायला येतो. ते आले, TV बघत बसले. मी चहा करायला स्वयंपाकघरात गेले आणि 5 मिनिटांनी गुरुजी चिडून स्वयंपाकघरात आले. मला म्हणाले पखावत सोडली नाही वाजवणार उद्यापासून. मी निघालो, काही नको करू, चहा वगैरे. मला वाटलं माझं काहीतरी चुकलं. मी म्हटलं काय झालं गुरुजी, आणतेच आहे चहा, उशीर झाला का? ते म्हणाले नाही नाही, ऐसी बात नाही है, इंडियन आयडल कार्यक्रम देख रहा था. माझ्या गुरुनी मला कधीही असं म्हटलं नाही की आयुष्यात स्वतःला आदर्श म्हण. माझे गुरु मला म्हणाले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा करत राहा, तर तुझ्यामध्ये सतत प्रगती होत राहील. ज्या क्षणी तू स्वतःला आदर्श किंवा आयडल समजशील त्या दिवशी तुझी प्रगती थांबलेली असेल. तरी माझ्या लक्षात नाही आलं की ते म्हणाले ही मुलं 2 ते 3 महिन्यात कार्यक्रम संपतो, त्या देशाचं नाव मागे लावून आदर्श म्हणतात. 32 वर्ष म्हणाले मी पखावज वाजवतोय, अजून नाही मला हिंमत होत स्वतःला आदर्श म्हणायची. अजून मला असं वाटतं अजून शिकायचं आहे, अजून शिकायचं आहे. आणि भारतीय संस्कृती हेच सांगते. कधीही तुम्ही बघा आपले आदर्श लाईमलाईटमध्ये येऊन मीच आदर्श आहे असं कधीच म्हणत नाहीत. आमचे जे खरे आदर्श आहेत ते कायम स्वतःला दूर ठेवतात सगळ्या प्रकाशझोतापासून आणि ते प्रगती करत राहतात आणि त्यांच्या परिस्पर्शाने हजारो लोक सोन्यासारखी तयार होतात आणि असा समाज सगळा तयार होतो. ही माझी संस्कृती सांगते. ते तर निघून गेले, त्यांनी काही पखावज नाही सोडली, पण मी तोपर्यंत इव्हेंट्स करत होते, माझं काम मी सोडलं. कुठेतरी तो एक विचारांना जी एक काय वादळ ते त्यांच्या विचाराचं माझ्या मनात तयार झालं. आणि माझी मुलं लहान होती तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मुलांनी हे असे शॉर्टकट्स घेतले तर जगात सहज सोपं फुकट काहीच नसतं. हे प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवलं पाहिजे. प्रचंड कष्ट, कितीही अपयश आलं, वर्षानुवर्ष, तरीही कष्टच करायचे. शॉर्टकट हा विषय नसतोच आयुष्यात कधी. आणि शॉर्टकट जिथे असतो तिथे खूप प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे परत शॉर्टकट नसतोच. आणि ते प्रॉब्लेम करण्यापेक्षा, क्युअर करण्यापेक्षा आपण सातत्याने प्रयास करत राहणं, नवीन नवीन स्वतःला काय म्हणतो गती देत राहणं नवीन गोष्टींची, ह्याच्यातूनच तरुण पुढे जातील. हेच आपली संस्कृती कायम सांगते. आणि त्या विचाराने मी बदलले आणि मला असं वाटलं की डॉक्युमेंटरी फिल्म्स जर आपण केल्या आई म्हणून तर खूप काही चांगले विषय मला लोकांच्या समोर ठेवता येतील. पण म्हणजे काय करू, मी कुठे फिल्म मेकिंग शिकली आहे, मला काहीच माहीत नव्हतं. कॅमेरा कसा असतो हेही माहीत नव्हतं. तर बार्स अँड टोनचे संजय दापके, अतुल तामनकर हे सगळे खूप चांगली मंडळी. आणि ते मला म्हणाली तुला आई म्हणून करायच्या आहेत ना फिल्म्स, तू कर, रिसर्च कर, बाकी टेक्निकल गोष्टींकरता आम्ही आहोत. त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि त्यांच्या भरोशावर मी कामाला सुरुवात केली. खरं सांगायचं तर टेक्निकली अजूनही मी काही खूप साऊंड आहे असं मला नाही वाटत, पण मला संशोधन हे मला करायला आवडतं. एखाद्या गोष्टीचं रिसर्च हा माझा आवडीचा विषय आहे. आणि त्याच काळात मला लोकसत्तामध्ये मी नानाजी देशमुखांवर आर्टिकल वाचलं. म्हटलं हेच तर खरे आदर्श आहेत, कशाला कुणाला आदर्श म्हणतो आपण. तर मग मी नानाजींना भेटायला गेले दिल्लीला. त्यांना म्हटलं की मला तुमच्यावर फिल्म करायची. तर ते पण कसे होते, का करायची फिल्म असं मला विचारलं. मी माझा आदर्शवादाचा मुद्दा मांडला त्यांच्यासमोर. तर मला म्हणाले की एक लक्षात ठेव, व्यक्ती आदर्श नसते, काम आदर्श असतं. तू काम दाखवलंस तर मी परवानगी देईन, नाही तर बंद काम, असं कडक शब्दात त्यांनी मला सुचवलं. मी म्हटलं चालेल, मी काम दाखवेन. आता
जी व्यक्ती आदर्शपणाने चिवटपणाने वर्षानू हे ते मला 92व्या वर्षी वयाच्या सांगत होते की मी आदर्श नाही आहे, काम आदर्श आहे. म्हणजे कुठे कोण आदर्श आहे हा एक आपल्या समोर वस्तुपाठ होता खरं सांगायचं तर मग ती फिल्म केली. चित्रकूटमध्ये 6 महिने नानाजींबरोबर राहण्याचं भाग्य मिळालं. खूप त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचं खूप रेकॉर्डिंग केलं. ती फिल्म पूर्ण झाली. त्याच्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीवर मी फिल्म केली, माय फ्लॅग माय लाईफ नावाची. ती अजून यूट्यूबवर नाही आलेली, खूप वर्ष झाली त्याला. आपले पहिले कॉस्मोनॉट राकेश शर्मांनी काम केलंय माझ्या फिल्ममध्ये. भाग्य आम्हाला त्यांचा सहवास मिळाला. आणि डॉक्टर कलामांच्या हस्ते ती फिल्म 2009 मध्ये पुण्यात रिलीज झाली. अरे वा. तर ती एक खूप मोठी गोष्ट. आणि ते त्यांच्या भाषणात म्हणाले की एका प्रोड्युसरनी बोलवलं म्हणून मी नाही आलो, एका आई प्रोड्युसरनी बोलवलं म्हणून मी आलो. हे खूप छान ते वाक्य बोलले. त्यांचं भाषणही माझ्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर माझं भाग्य की माझ्याकडे अयोध्या राम मंदिरावरची फिल्म आली करायला. तर 2.5 वर्ष दुसरं तहानभूक हरपून मी फक्त अयोध्या राम मंदिर करत होते. आणि ज्याला आपण म्हणतो ना की अपसाईड डाऊन आयुष्य होतं एखाद्याचं, तशी मी आमूलाग्र बदलले. राम मंदिर ही केसच माहीत नव्हती. असंच म्हणजे सगळं टिपिकल व्यापारी कुटुंब होतं आमचे 50 लोक. असं काही खूप संघ किंवा असं राम मंदिर अशा विषयाशी काही फार संपर्क नव्हता. आणि मी अडकतच गेले. आणि मग राम मंदिर एके राम मंदिर 2.5 वर्ष तहानभूक हरपली. माझ्यावर मुस्लिम लीगच्या ऑफिसमध्ये छोटा हल्ला झाला, खूप घटना घडल्या, खूप धमक्या आल्या, पण ती फिल्म पूर्ण झाली. आणि ती फिल्म खूप खूप हे करू नये म्हणून हे नाही, चुकीचे प्रश्न विचारले. सुन्नी वक्फ बोर्डचे जे फाउंडर होते सय्यद, हे मी आज पहिल्यांदा बोलतीये कॅमेऱ्यासमोर, सय्यद शहाबुद्दीन. तर त्यांनी कॅमेरा आणायचा नाही मला आधीच सांगितलं होतं, एकटीने यायचं असंही सांगितलं होतं. एक टॅक्सीवाला बाहेर सांगितलं होतं, मी 2 तास आले नाही तर या नंबरला विश्व हिंदू परिषद कार्यालयाचा नंबर दिला होता, इथे फोन करायचा. आणि घटना घडल्या बऱ्याच अशा काही. आणि मग खूप चुकीचं ते बोलत होते हिंदूंबद्दल, देशाबद्दल. त्यांचं मुस्लिम इंडिया नावानी मॅगझिन होतं. तर मी त्यांना म्हटलं हे नाव का ठेवलं, भारत काही मुसलमान देश नाही आहे, हे नाव का ठेवलं. 25 साल के बाद जो भारत होगा वो नाम मैंने अभी से रखा है. एक लक्षात घ्या, हा माणूस IAS होता, वाजपेयींच्या मार्गदर्शनात तयार झालेला माणूस आहे हा. तरीही हा माणूस इतका जिहादी आहे. हे भयानक आहे. आणि हे मला सत्य पचवणं तिथे खूप त्रासदायक होतं. आणि मग मी त्यांना काही प्रश्न अगदी ब्लंट विचारले समोर. त्याने मला उचलून मुस्लिम लीग ऑफिसच्या बाहेर फेकून दिलं. बापरे. आणि मला म्हणाले तुम्हारा चेहरा फिर से दिखाने के लिए मत आना. मग ते माझा ऑडिओ रेकॉर्डर, कॅमेरा सगळं फेकून दिलं. आणि काय त्या क्षणी आपणही कदाचित तितकेच भ्याड असतो. पण मी त्याला म्हटलं की पेढा भी खिलाऊंगी, चेहरा भी दिखाऊंगी, तीनों जगह जब ले लेंगे, काशी, मथुरा आणि अयोध्या. कारण अयोध्येचा निकाल लागलेला होता तोपर्यंत, सगळे पुरावे मिळालेले होते. मग म्हटलं अजून काय आहे. आणि काशी मथुरा तर समोरच दिसत होतं सगळं. असं बोलून मी बाहेर पडले. म्हटलं एक हिंदू स्त्री ह्या मुसलमान गोटामधनं निघून जा. कदाचित मला माहित होता हा IAS माणूस आहे, IAS, काही करणार नाही आपल्याला, फेकून बिकून दिलाय पण जीव नाही घेणार कदाचित, असं असेल म्हणून मी मला. पण तरीही जिहादी होते, जिहादी होते. 25 वर्षांनी भारत मुसलमान होणार आहे, अजेंडा होता, असं त्यांचं पक्क होतं मनामध्ये. आणि ते झाल्यामुळे अजून आपल्यातही अंडरकरंट्स जे तयार होतात ना, तसे अंडरकरंट्स तयार होत गेले. आणि मी त्या फिल्ममध्ये आत 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 खूप म्हणजे काय म्हणतो त्याला, त्या पूर्ण रामाच्या श्रद्धेमध्ये असेल, त्या धरोहर जी आपली आहे त्याच्यामध्ये असेल, पूर्ण विजून जातो आपण, अशी ती परिस्थिती. मग मी शेवटचे 15 दिवस फैजाबादच्या हायकोर्टामध्ये कोर्टात होते मी 15 दिवस. तिथं मी याची देही याची डोळा, रविशंकर प्रसाद, मदन मोहन पांडे यांची आर्ग्युमेंट्स बघितली होती. सगळी तरुण वकिलांची टीम मागणं कागदपत्रांची रसद पुरवत होती. आणि ते कधी संताप यायचा, कधी रडू यायचं, कधी काय, म्हणजे हा जो काही भावनांचा कल्लोळ मला तिथे झाला, त्यातून बस राम हे झालं खरं. म्हणजे कुणी त्याला काही म्हणो, पण हे झालं. आणि मी आमूलाग्र बदल. तू राममय झालात तुम्ही. मी राममय झाले, हे खरंच आहे. आणि प्रत्येक जण होईल जेव्हा ती फिल्म तुम्ही बघाल तर. आणि इट्स अ मोस्ट ऑथेंटिक डॉक्युमेंट ऑन अयोध्या.
नक्की कोर्टात. म्हणजे मला एक पक्क माहिती होतं की केवळ रामाची श्रद्धा म्हणून फिल्म नाही बनवायची, कारण सुदैवाने आम्हाला ही संधी मिळाली आहे आमच्या आराध्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची. तर ते पुरेपूर त्याचा फायदा घेऊ आणि जे कोर्टात घडलंय ते लोकांपर्यंत पोचवू. पूर्ण पुराव्यासहित ती फिल्म पोचवलेली आहे लोकांपर्यंत. अरे वा. हां, त्यामुळे ती फिल्म जरूर सगळ्यांनी बघा. यूट्यूबवर अवेलेबल आहे. राम मंदिर अदालत और आस्था, इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. सडेतोड विचार मांडण्याची तुमची जी एक पद्धत आहे, अशी तुम्ही सोशल मीडियावर पण मांडता आणि मग तुम्ही ट्रोल पण होता खूप. तर कसं पाहता या ट्रोलिंगकडे तुम्ही? ट्रोल बिल असले शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. मला काही फरकच नाही पडत. तुमचं कन्व्हिक्शन असतं एखाद्या गोष्टीला की मला हे नक्की पटली आहे गोष्ट आणि ही सत्य आहे, तर मग सत्याच्या बाजूने उभं राहायला काही घाबरायचं कारण नाही आहे. कोणी बरोबर येवो किंवा न, एक तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची सवय काढून टाकायची. दुसरा मदतीला येईल मग मी करीन, तर तसं काही करायचं नसतं. जे नक्की आपण करू शकतो तीच गोष्ट आपण करायची. तर मग समाज मागे आला तर आला, नाही आला तर एकला चलो रे जायचंच पुढे. तो बदनामच होता पेट्रोल पंप आधीपासून. पण त्या दिवशी इमर्जन्सी मला मुळशीला जायचं होतं, दुसरा पेट्रोल पंप जवळ नव्हता, म्हणून मी तिथं पेट्रोल भरायला गेले, डिझेल भरायला गेले. तर आपल्या लोकांची पद्धत काय असते पेट्रोल पंपवाल्या, तुम्ही डिझेल भरता भरता आपल्या आणि मीटरच्या मध्ये एक माणूस येतो आणि तो विचारतो कार्ड का कॅश. तर त्यांनी मध्ये येऊन विचारायचं काही कारण नाही आहे. आता इलेक्ट्रॉनिक झालेत पेट्रोल पंप, त्यामुळे इतका हा विषय होत नाही. पण तेव्हा जे मेकॅनिकल होते, मॅन्युअल पेट्रोल पंप होते, तिथं हा विषय खूप यायचा. तर तो माणूस मध्ये आला, त्याला माहिती नव्हतं की मला हे माहिती आहे, त्यामुळे मी त्याला मध्ये येऊन देणार नाही. मी ड्रायव्हर सीटवर बसले होते आणि मी त्याला हाताने बाजूला केलं, बाजूला सरक. तर त्याला वाटलं पेट्रोल भरणाऱ्या माणसाला की आलाय हा मध्ये, त्यांनी सवयीप्रमाणे नॉब दाबला. एकदम 1000 पेट्रोल पुढे गेलं, म्हणजे डिझेलचा काटा पुढे गेला. मी गाडीतनं उतरले, म्हटलं थांबव, बंद पेट्रोल पंप. म्हटलं हे सगळं क्लिअर होईपर्यंत मी काहीतनं हलणार नाही. तर मग मी म्हटलं तुझ्या मालकाला बोलव, तर तो काय आला नाही. मॅनेजर कोणीतरी वेगळा, मी राष्ट्रवादीचा असं कोणतरी. म्हटलं घरी जायचं, राष्ट्रवादी वगैरे मला नाही सांगायचं. म्हणजे हे याच्याकरता की ह्या अशा धमक्या, आणि बाई आहे ती काय करणार आहे, हा जो एक गैरसमज असतो ना लोकांच्या मनात. म्हटलं कुठल्याही पक्षाच्या लोकांनी समोर यायचं नाही. तुझा आहे का म्हटलं हा पेट्रोल पंप, नाही. म्हटलं मग बाजूला व्हायचं. मग एक त्याचा मुसलमान मॅनेजर होता, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नका ना देऊ, 1000 रुपये कमी द्या. म्हटलं मला पैसे कमी नाही द्यायचे तुला, मला पैसे पूर्ण द्यायचे. जेवढं डिझेल तू भरलंस तेवढं मी पैसे देणार. पण तू ही जी काय आता गोंधळ करतोयस मुद्दाम, हा डॅम्बिसपणा आहे, हा नाही मी चालू देणार, बंद करायचं म्हटलं. तर मला म्हणाला तुम्ही काय करणार, घरी जाऊन वरण भात खाणार. तर म्हटलं मी तुला वरण भाताची ताकद दाखवते. असं मी पेट्रोल पंप बंद केला, 100 नंबर डायल केला. पोलीस आले. आपल्या सकाळचा मुकुंद पोद्दार माहिती आहे तुला, मुकुंद आमचा जुना मित्र. तेवढ्यात मुकुंदचा काहीतरी कारणाने फोन आला. मुकुंदला म्हटलं असं असं होतंय. तर पोद्दार लगेच ताई तुम्ही एकट्याने, मी येतो वगैरे. मग तो आला तेवढ्यात. पण तेवढ्यात त्या दोघांना माझ्याच गाडीत पोलीस तत्परतेने आले दुसऱ्या मिनिटाला, सांगण्याची गोष्ट म्हणजे. आणि आम्ही डेक्कन पोलीस आपल्या पौड रोड पोलीस स्टेशनला त्यांना नेलं. तिथं आमची केस घ्यायला कोणीही तयार नाही, बरोबर पत्रकार आहे तरीही नाही. डॉक्टर भीष्मराज बाम सरांना फोन केला. सर IG होते तेव्हा, मी रिटायर झालेले होते, पण माझ्या मुलाचे मेंटल ट्रेनर होते. तर सर म्हणाले की खुनाची धमकी हा कॉग्निजिबल नाही, 420 हा कॉग्निजिबल आहे. तर आमच्या ज्ञानात भर होती, सामान्य माणसाला कुठे काय माहीत असतं. तर मग त्यांनी घ्यायला लावला, गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकच झाली लगेच. आणि 3 दिवस मग आम्ही भारत पेट्रोलियमवर प्रेशर आणलं की हे असं असं चाललंय, तुम्ही कसं चालून देता. त्यांनी सप्लाय बंद केला. आपले राव होते तेव्हा कलेक्टर, सौरभ राव, त्यांना म्हटलं की मग आम्ही लगेच राईट टू इन्फॉर्मेशन टाकलं लगेच. तर 2, 3 का 4च गोष्टी पूर्ण केल्या होत्या पेट्रोल पंपाला परवानगीच्या. एकतर अजंठा व्हेन्यूमधनं आलेली हाय टेन्शन वायर त्याच्यावरनं गेली होती. तर म्हटलं तुम्ही कसं, मग असं करत प्रेशर आणून आम्ही बंद केलं. धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मिनिस्टर होते, त्यांना मेल गेली, अपेक्षेप्रमाणे त्यांचं काहीच उत्तर नाही आलं. परंतु म्हणजे कुणाचंही सरकार असेल त्यांनी काही फरक नाही पडत. तर मग पेट्रोल पंप बंद, 2 दिवस सप्लाय म्हणजे होतं तेवढं पेट्रोल. तिसऱ्या दिवशीपासून पेट्रोल पंप बंद. या गोष्टीला 7 वर्ष झाली, पेट्रोल पंप बंद. आता ती जागा विकली गेली. तर हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी वाटेल ते नाही ऐकून घेता कामा, कोणाचीही मुजोरी नाही आणि स्त्रियांनी तर नाहीच, हा मूळ उद्देश. पण मग अनघा तुमच्यात ही हिंमत येते कुठून? भीती नाही वाटत? आपण एका शक्तीशी लढतोय,
पेट्रोल पंप ज्या कोणाचा असेल किंवा यंत्रणा व्यवस्था ह्या सगळ्या विरुद्ध एकटी स्त्री लढताना मनात कधीच भीती नाही वाटली? मला असं वाटतं की योग्य प्रकारे लोकांपर्यंत आपण पोचलो तर लोक मागे उभी राहतात आणि राहणार नाहीत असं गृहीत धरूनच पुढे गेलं की पुढची भीतीच वाटत नाही. मी जर अपेक्षा ठेवली सगळा समाज माझ्या मागे, मी कोण आहे? मी अत्यंत सामान्य किरकोळ व्यक्ती आहे, माझ्या मागे कोणीही उभं राहणार नाही. रस्त्यात बघ, एखाद्या कोणी छेड काढली, एखादी मुलगी भांडत असेल तर कोणी मदतीला येत नाही. हा माझा अनुभव खूप वर्षांचा आहे, कोणी येत नाही मदतीला. तर प्रत्येक स्त्रीनी कुणी मदतीला येणार नाही हे जर आधीच गृहीत धरलं तर भ्रमनिरासच होणार नाही. आणि त्याप्रमाणे आपण आपलं वाट चालतच राहू आणि भीती वाटायचं काही कारण नाही. एखादी कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा एखादी अडचण आली तर आपण काय म्हणतो की जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण दुसरीकडून जाऊ. तुम्ही ते ओलांडून जाता किंवा ते बाजूला करता. FTI मध्ये पण तुमची कारकीर्द अशीच गाजली होती, वादळी. ते काय होतं? काय झालं, मी सामाजिक विषयांवर डॉक्युमेंटरीज, मी एंटरटेनमेंटमध्ये रमणारी नव्हतेच स्त्री कधी. सामाजिक विषयांवर फिल्म्स करत होते. नानाजी देशमुखांची फिल्म झाली, नॅशनल डिफेन्स अकॅडमी झाली, अयोध्या राम मंदिरावर केली. त्याच काळात गव्हर्निंग काउन्सिल मेंबर मी झाले FTIची. FTIचा अत्यंत कडवट आणि बदनाम असा इतिहास आहे. एकदा मी एक खूप धाडसी विधान केलं होतं की FTI बंद झालं तरी देशाचं काही नुकसान होणार नाही, आणि त्या विचारावर मी अजूनही कायम आहे. कारण त्यातनं काय विचार होता तो? FTI बंद झालं तरी देशात काही फरक पडणार नाही. याचं कारण त्याच्यात जेवढी चांगली लोक तयार झाली त्याच्यापेक्षा जास्त घाण लोक तयार झाली, हे मी अजूनही सांगते. कारण जबरदस्त लेफ्टिस्ट संपूर्ण, म्हणजे काँग्रेसनी, माझं हे धाडसी नाही अभ्यासू विधान आहे, काँग्रेसनी त्या काळापासून चेन्नई IIT, सत्यजित रे इन्स्टिट्यूट कलकत्ता, FTI आणि JNU ही 4 सराव करून त्यांना दिलेली आहेत की तुम्ही काय तुम्हाला करायचं ते. आम्ही आत गेलो तेव्हा फ्री काश्मीरचे बोर्ड लागले होते FTI मध्ये पुण्यात. येस, तुम्ही कसं सहन कराल? बाकी आम्ही मुलांचा वेडेपणा, या वयात काय करतात चुकीचंच आहे, पण तरी ते समजून बदलण्याची परिस्थिती आहे. देशद्रोहाला काहीही म्हणजे माफी नाहीच. तुम्ही 8-8, 9-9, 10-10 वर्ष पास होत नाही, पुढचे ऍडमिशन्स होत नाहीत, हा काय प्रकार आहे? म्हणजे हे एक प्रकारे देशाचं नुकसान. बरं, हे तुझ्या माझ्या टॅक्सच्या पैशाने चाललंय. थोड्या कमी पैशामध्ये यांना ब्रेकफास्ट आणि जेवण मिळतं, राहायची जागा अत्यंत कमी पैशात मिळते. हे आपल्या टॅक्सच्या पैशाने चाललंय. आपला टॅक्स आपण कष्टाने पैसा मिळवतो ना, मग ह्या इतक्या घाणेरड्या मुलांवर कशाला खर्च करायचा? किती चांगली मुलं ऍडमिशनच्या प्रतीक्षेमध्ये तिथे असायची, वर्षानुवर्ष ऍडमिशन्स नाही, असं कसं चालेल? तर ते बाहेर तिथे सगळी कशाची शेती केलेली आहात, मुलं मुलींचं हॉस्टेल वेगळं नावालाच आहे. मला नेहमी वाटतं की एकेका मुलाचं चारित्र्य बनून एका संस्थेचं चारित्र्य तयार होतं, आणि अशा अनेक संस्था मिळून देशाचं चारित्र्य तयार होतं. त्यामुळे संघाचा जो चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण हे जी संकल्पना आहे ही पूर्ण पटलेली मी स्त्री आहे. आणि त्यामुळे मी तेव्हा FTIच्या मुलांनी मला म्हटलं, अंदर आके शाखा लगाओ के क्या? जरूरत पडी तो शाखा भी लगाऊंगी अंदर आकर. खूप आम्हाला विरोध झाला. अतिशय गचाळ आणि घाणेरडी अभद्र मुलं सगळी. FTIतलं हे चित्र बदलायला पाहिजे. इतकी चांगली संस्था, आज प्रभातवाल्यांनी ती जागा अशी दिली आहे एवढी सगळी, तर त्यातनं चांगली मुलं निर्माण व्हायला पाहिजेत. फिल्म्समध्ये खूप चांगलं काम करणारी मुलं तयार करण्याची ताकद त्या संस्थेमध्ये आहे, पण ते होत नाही आहे. ते कुठेतरी त्यातनं, म्हणजे गिरीश कर्नाड आपण म्हणतो की लेफ्टिस्ट आहेत, पण त्यांनाही भरपूर त्रास त्या काळात झालेला आहे. असं काही नाही आहे की लेफ्टिस्ट लोक आले तर त्यांना डाव्या विचारसरणीचे त्यांना त्रास नाही झालेला. त्यांच्याही वेळी भरपूर संप झालेले आहेत, त्यांनाही त्रास दिलेला आहे. खूप खूप खराब इतिहास FTIचा आहे. त्यामुळे माझी खूप नाराजगी आहे FTIवर. पण मग तिथेही तुम्ही लढा दिलात किंवा तुम्ही घाबरला नाहीत, तुम्ही पुढे आलात. तुम्हाला उजव्या विचारसरणीचं म्हटलं जातं किंवा उजवी विचारसरणी तुम्ही सरळ सरळ सोशल मीडियावरती किंवा तुमच्या आत्ताही बोलण्यातून तुम्ही मांडताय. उजव्या विचारसरणीवर पण देशात खूप टीका होते की त्यालाही विरोध असतो. हे सगळं घेऊन जात असताना पुढे तुम्ही काही अडत नाही, कुठे थांबत नाही. जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्था यावर तुमचं काय मत आहे? एक सांगू का,
डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींनी उपनिषद गंगा 52 एपिसोड केलेत. मी प्रत्येक तरुणाला म्हणेन की उपनिषद गंगा बघा, आपणही बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये उपनिषदांमध्ये किंवा वैदिक काळामध्ये आपल्या समाजाची ठेवण कशी होती, ब्राह्मण कुणाला म्हटलं जायचं, अछूत किंवा खालची जात वरची जात असं आपल्या समाजात सनातनमध्ये काहीही नव्हतं. हे सगळं पुढच्या गडबड लोकांनी काहीतरी केलेलं आहे. ब्राह्मण कुणाला म्हटलं जात होतं हे क्लिअरली नमूद केलं आहे वेदांमध्ये. जो वेदांचा अभ्यास करेल तो ब्राह्मण. मग त्या ब्राह्मणाचा मुलगा जर त्यांनी व्यापार केला तर तो वैश्य म्हटला जायचा. त्या वैश्याच्या मुलांनी काहीतरी मडकी बनवायचं काम केलं तर तो कुंभार असेल. मग त्यांनी त्याच्या मुलांनी परत वेदांचा अभ्यास केला तर तो परत ब्राह्मण. अच्छा, अशी व्यवस्था ते त्यांनी त्यात इतकं सुंदर केलेलं आहे. त्या काळात कुठेही उच्च नीच नव्हती, कुठेही भांडणं नव्हती. 12 बलुतेदारांची सिस्टीम ही खूप सुंदर होती. तुमच्या कामानुसार विभागणी केलेली होती, जात नव्हतीच, कामानुसार विभागणी होती. त्यामुळे माझा पर्सनली जात पात या गोष्टींवर कधीही विश्वास नव्हता. मी ते पाळत नाही अजिबात. पण धर्म मी नक्की पाळते. मी हिंदू आहे याचा मला त्रिवार अभिमान आहे. पण म्हणजे मी इतर धर्माच्या लोकांना त्रास देईन किंवा त्यांना त्यांचं काही करून देणार नाही असं होत नाही. पण म्हणजे माझ्या धर्माच्या कुठल्याही गोष्टींना तुम्ही अडवाल तर ते मी ऐकून घेणार नाही. हे माझं एकदम क्लिअर. आणि ही भारतभूमी ही हिंदूंचीच भूमी आहे. आपण इथे या, तुम्हाला यायला आपल्या धर्माने कधीच नाही म्हटलेलं नाही आहे. परंतु तुम्ही इथं येऊन इथलं डिस्टर्ब कराल तर ते चालणार नाही. या विचारांची एक सामान्य नागरिक मी आहे. या विचारांची सामान्य नागरिक मी आहे असं म्हणणारे अनघा घैसास या वुमन की बातमध्ये आम्ही हेच समोर आणण्याचा प्रयत्न करतोय की मी केवळ एक स्त्री आहे किंवा मी एक सामान्य नागरिक आहे देशाची. मग मी काय करू शकतो. आणि मग आम्ही वेनसडे सारखा सिनेमा पाहतो आणि म्हणतो की वाह क्या बात है, एक कॉमन मॅन क्या कर सकता है, तशी एक कॉमन वुमन क्या कर सकती है, हे आपण या सगळ्या इंटरव्ह्यूमधून या सगळ्या मुलाखतीमधून मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण जाता जाता मी पुन्हा एकदा अनघाजींना आणि आता त्यांची काय एकट्याच त्या आहेत आणि त्या सगळं एक टीम तयार करतात आणि ओढतायत आणि प्रभू श्रीरामासाठी एक मोठं वस्त्र ते विणतायत. मला असं वाटतं की संपूर्ण समाज हा धाग्याप्रमाणे तुम्ही एका वस्त्रामध्ये विणताय. या तुमच्या उपक्रमाला आमच्या आरपार मराठीकडून खूप मनापासून शुभेच्छा आणि आम्ही तुमच्याबरोबर वस्त्र विणायला नक्की येऊ. वा, सगळ्यांना मी आवाहन करीन, सर्व जाती धर्माच्या लोकांना, की त्यांनी रामरायासाठी 2-2 धागे विणायला 10 ते 22 डिसेंबर काकडे फार्म्स किनारा हॉटेलजवळ पौड रोडवर जरूर या. कार्यक्रम दिवसभर चालू आहे. तिथल्या विविध कार्यक्रमांचा भाषणांचा आस्वाद घ्या आणि त्यातून आपण सगळेजण समृद्ध होऊया आणि ही घट्ट वीण ओतप्रोत आपण विणूया आणि रामासाठी एकत्र येऊया. धन्यवाद. राम राम. राम राम. नमस्कार. विनोद सातवजींचं हे आरपार चॅनेल किंवा आरपार कार्यक्रम हा सामान्य महिलांच्या म्हणूया आपण त्यातल्या काही असामान्य विशेषता समाजासमोर ठेवण्यासाठीची त्यांची धडपड. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य बायकांनासुद्धा समाजासमोर काहीतरी गोष्टी ठेवण्याची संधी मिळते. हे चॅनेल आपण जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपण ते आवाहन करा आणि जास्तीत जास्त समाजाच्या तळागाळापर्यंत हे पोचवा. म्हणजे ह्या सर्व महिला एकत्र येऊन समाजाकरता काय करू शकतात याचा एक आदर्श वस्तुपाठ आपल्याला ह्या चॅनेलच्याद्वारे मांडता येईल समाजासमोर. धन्यवाद.